हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी सपना तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत करते. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून. आता सकाळचे वाजले होते 5:30 वाजता माझे आंघोळ वगैरे सर्व आवरून झालं. आज केस पण धुतले होते मी. केस छान असे पुसून घेतले, कारण की थंडीमध्ये लवकर केस सुकवत नाही, त्यामुळे त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. मग थोडंसं केस पुसल्यानंतर मी क्लेचर लावून घेतलं आणि मग स्वयंपाक करायला घेतला, कारण की आता माझे सासरे पण शेतात जाणार होते, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा मला लवकर स्वयंपाक करायचा होता आणि प्लस मुलांचा टिफिनसुद्धा द्यायचा होता मला. सो मग मी त्यांच्यासाठी ना पोळ्या आणि मठाची डाळ बनवली साधी. एरवी आम्ही मसाल्याची भाजी बनवतो, पण मग कसं असतं घाई गडबडीच्या वेळेस साधी भाजी बनवली मी. अगदी साधी सिंपल रेसिपी त्याची, आणि तशीसुद्धा खूप छान लागते. आणि मग मुलांच्या टिफिनसाठी मी ना रात्रीच हरभरे पाण्यात भिजत घातले होते, आणि त्यांना ना हरभऱ्याची अशी कोरडी उसळ ना खूप आवडते आणि टिफिनला द्यायलासुद्धा योग्य पर्याय आहे, कारण की पातळ भाजी तर आपण देऊ शकत नाही. मग मी त्यांना तसंच बनवते. कधी मटकी असो, कधी हरभरे असो, कधी मूग डाळीची, असं मी देत असते त्यांना उसळ. तर त्याच्यामध्ये सिंपल मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला आणि आधी हरभरे ना मी कुकरला एक शिट्टी देऊन थोडंसं मीठ टाकलं होतं आणि एक शिट्टी घेऊन थोडेसे शिजवून घेतले होते. मग आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून जिरं मोहरी आणि आपलं कांदा टोमॅटो टाकून परतून घेतला आणि थोडेसे बेसिक मसाले टाकले आणि मग ते हरभरे होते ते टाकून दिले. आणि सकाळचं ना माझ्यासारखंच प्रत्येक आईंचं ही रुटीन ठरलेलं असेल की सकाळी मुलांना टिफिन द्यावा लागतो, त्याचबरोबर स्वयंपाकसुद्धा करावा लागतो. मग मी काय करते, सकाळी लवकरच उठून जाते. आत्ता मी जर उसळ बनवते ना, त्याच्या आधी माझी भाजी पण झाली आणि पोळ्या पण झाल्या. मी सकाळमध्ये मला थोडासा त्रास झाला तर चालतं, पण मग कसं असतं कामं हे पटापट आवरून जातात आणि दुपारचा आपल्याला बराचसा वेळ मिळतो, म्हणजे आपल्या ज्या आवडी निवडी असतात त्या जोपासण्यासाठी. मी तरी माझा दुपारचा वेळ थोडंसं आराम करते. मग माझं ब्लाऊज शिवणं असो किंवा व्हिडिओ एडिटिंग करणं असो किंवा व्हिडिओ बनवणं असो, तर मी हे दुपारी करते. आणि मुलांचा अभ्यास घ्यायलासुद्धा आपल्याला बराचसा वेळ मिळतो बरं का. सकाळी लवकर उठण्याचे भरपूर सारे फायदे, आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे. आणि प्लस आपल्या घरातले कामं, कसं आपण गृहिणी असतो त्यामुळे आपल्याला घरातले सर्व कामं आवरावेच लागतात. आणि मुलांची स्कूल सकाळी लवकर असते, त्यामुळे तर मग पर्यायच नसतो आपल्याला काही. मग आपलं सगळं आवरलं गेलं ना तर मुलांच्या तयारी करायला सुद्धा आपल्याला वेळ मिळतो. आणि म्हणजे दुपारीसुद्धा आपल्या भरपूर वेळ मिळतो. तर मी पण तसंच करते. तर या ठिकाणी छान अशी उसळ बनवून घेते मी, आणि माझी मुलं झोपलेलेच होते ह्यावेळेस, आणि त्यांची ना स्कूल असते 9 वाजता. पण मग मी कसं लवकरच आवरून घेते, म्हणजे टिफिन वगैरे बनवून तयार करून ठेवला ना, मग त्यांच्या तयारीच करायची असते. मग त्यांच्या आंघोळ घाला, मुलीच्या केस वेण्या घालून द्या, मुलाला व्यवस्थित युनिफॉर्म वगैरे. पिरियड्स रात्रीच काढून ठेवतो, कारण की सकाळी खूप गडबड होते आणि मग आपला वेगळा स्वयंपाक आणि त्यांचं पिरियडचं हे ते सगळं काढावं लागतं, म्हणून मग रात्रीच तयारी करून ठेवलेली बरी असते. आणि मी ना युनिफॉर्मसुद्धा एकाच जागी ठेवते, कारण की सकाळी ना मग बेल्ट सापडतो तर टाय सापडत नाही, टाय सापडतो आय कार्ड सापडत नाही, असंच असतं. म्हणून मग त्यांची युनिफॉर्म वगैरे मी एकाच ठिकाणी ठेवून देते, बरं पडतं. सकाळी उठल्यावर मग कसं शोधाशोध करावी लागत नाही. आणि सकाळी ना जास्त चिडचिड झाली ना तर मग दिवससुद्धा बोर जातो, म्हणून सकाळी ना आदल्या दिवशीचं पूर्वतयारी करून ठेवली ना कुठल्याही कामाची किंवा भाजीची. आता भाजी जरी करायची म्हटली ना तर पहिल्या दिवशीच तिचं नियोजन ठेवलं ना तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी गडबड होत नाही. आणि तसंच वस्तू पण पहिल्या दिवशीच आपण व्यवस्थित प्रॉपर ठेवून दिल्या ना तर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला शोधायची अजिबात गरज पडत नाही. तर माझ्यासारखंच तुम्ही पण करत असणार, कारण की सगळ्या आईंना हे स्मार्ट व्हावंच लागतं. जर आई स्मार्ट नसेल ना तर कोणाचंच काही राहत नाही घरामध्ये, कारण की आपणच एकमेव असा व्यक्ती असतो की घरातल्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असतात, किंवा कोणाला काय हवं नको हवं सगळं आपल्यालाच माहीत असतं ना, आपल्याला ते लक्षात पण ठेवावं लागतं. आणि आपण जर थोडंसं आजारी वगैरे पडलो ना तरी घराची दशा ही वेगळी होऊन जाते. कधी कोणाला काही सापडतं, कोणाला नाही सापडत. आपण कसं सगळ्यांची आवड निवड जोपासून कोणाला केव्हा काय लागणार आहे नाही लागणार आहे आपण सगळं लक्षात ठेवतो, आणि त्याचप्रमाणे त्यांना आपण देतो, म्हणून त्यांना आपली एवढी कमी नाही भासत. पण जेव्हा आपण कधी आजारी पडलो किंवा बाहेर गेलो ना तेव्हा त्यांना आपलं म्हणजे महत्त्व समजतं की आई आपल्यासाठी किती करते, किंवा बायको सून म्हणा की किती करते. मग तर असं चालूच आहे, काय करणार. तर या ठिकाणी मुलीची आंघोळ वगैरे करून दिली. आज त्यांचा PT युनिफॉर्म होता, म्हणून मग युनिफॉर्म घालायचं एवढं टेन्शन नव्हतं. नाही तर एरवी ना मग त्यांचा दुसरा युनिफॉर्म असतो जो रेग्युलर, त्याला टाय बेल्ट हे ते असतं, म्हणून खूप वेळ लागतो. हा कसा टी शर्ट आणि पॅन्ट असते म्हणून लवकर आवरून जातं. आणि या ठिकाणी मी बोलते
पण मग आजूबाजूचा आवाज येत होता म्हणून स्किप केला मी. तर तेजूच्या मी केस घालून देते आणि छोटेच केस आहेत पण तरी पण मग ते पोनी घालायला लावतात. मग आणि बरोबरच आहे, ते डोळ्यापुढे पण येतात केस, त्यामुळे बरं आहे. असं मी ना तिचे केस सोडतच नाही, तिला तसंच राहू द्यायला लावते. मग दुसऱ्या दिवशी ना मग भांग वगैरे विस्कटत नाही आणि व्यवस्थित फक्त एक साईडची पोनी सोडायची आणि तिथं विचरून व्यवस्थित घालून द्यायचं. मग मुलांची सर्व तयारी करून मुलांना शाळेत पाठवलं. मग मी लक्ष्मीची मांडणी केली आणि पोथी वगैरे सर्व वाचून घेतलं. काही जणींना संध्याकाळी वाचतात, पण मी सकाळीच सर्व आवरून घेते, मगच मग फराळ वगैरे करते. आता माझं सर्व काम आता आवरून झाले होते. मग मी आता पोथी वाचून घेतली, कपडे वगैरे आवरून घेतले. मग ना मला डोक्याला ना मेहंदी लावायची होती. खूप पांढरे केस होऊन जातात, जास्त नाही पण आहेत. मग आता मला ना एंगेजमेंटला जायचं आहे, मग त्यामुळे ते चांगलं नाही वाटत, म्हणून मग मी मेहंदी लावते. तर या ठिकाणी ना मी शेहनाज मेहंदी असते तर ती लावते मी. आय थिंक ते 40 किंवा 45ला पॅकेट मिळतं, तर मी तेच आणत असते. आणि मग मी थोडंसं पाणी टाकलं. इतर वेळेस ना मी काय करते, थोडीशी कढीपत्त्याची पानं, चहा उकळून त्याचं पाणी किंवा कॉफीचं पाणी असं टाकते मी भरपूर काही. पण आता मला थोडीशी गडबड होती म्हणून मी साध्या पाण्यात भिजवून घेतली आणि मेहंदी भिजवून मी छान असं माझा फराळ करून घेतला. म्हणजे फ्रूटच खाल्ले, कारण की या उपवासांना आपल्याला साबुदाणे वगैरे चालत नाही. मग थोडासा आराम करून मग मी दुपारी ना पार्लरमध्ये गेली. मला ना आयब्रोज करायचे होते, कारण की मग आपल्याला कुठे फंक्शनला जायचं असतं तर मग थोडंफार आपण प्रेझेंटेबल पण दिसलं पाहिजे, म्हणून मग मी आयब्रो वगैरे करायला गेली. मग आता संध्याकाळ झाली, कारण की दुपारी बराच वेळ मी आराम पण घेतला आणि आता डायरेक्ट संध्याकाळचा तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करते. तर या ठिकाणी ना मी आज उपवास सोडण्यासाठी ना डाळ भात आणि वांग्याची भाजी आणि मस्त शेवयांची खीर करायची होती. तेजूचं बऱ्याच दिवसापासून चालू होतं की मम्मी मला खीर खायची, आणि मग मी आणलं. हे पॅकेट मिळतं बाजारात इझिली, 20 ते 22 रुपयाला मिळतं वाटतं. तर मी ते एकच आणलं आणि मग छान असं तुपात शेवया परतून घेतल्या, थोडेसे काजू बदाम पण टाकले आणि काळे मनुके टाकले. मनुके ना आधी धुवून घ्यायचे बरं का, कारण की त्यांना खूप सारी पावडर लावलेली असते, कारण की ते सुकवत घालताना तेव्हा त्यांची प्रोसेस करताना त्यांना केमिकल लावलेलं असतं, म्हणून त्यांना धुवूनच घ्यायचं. मग धुवून घेतले मी आणि छान असं त्यांनासुद्धा तुपात परतून घेतले. तुपात ड्रायफ्रूट जर परतले ना त्यांची चव अजून भारी लागते. आणि छान असं गरम दूध टाकलं, वेलचीची पावडर करून टाकली आणि त्याला छान असं मिक्स करून द्यायचं. आणि या खीरला ना दूध खूप जास्त लागतं, तर मी अजून थोडंसं एक्स्ट्राचं दूध टाकलं, कारण की मला कमी वाटत होतं. चवीनुसार साखर पण टाकली, कमी जास्त गोड तुमच्यानुसार. आमच्या घरी जास्त गोड पण नाही, जास्त फिक्कं पण नाही, मीडियम खातात. जरी आईबापूंना डायबिटीस जरी आहे ना माझ्या सासऱ्यांना, तरी पण ते गोड खातात, म्हणून मग मी आमच्यासारखंच बनवते. ते जास्त नियम नाही पाळत डायबिटीजचे. तर छान अशी खीर झाली माझी. आता याच्यामध्ये ना आता काहीच टाकायची गरज नाही, वेलदोडे पण टाकले. तुमच्याकडे केसर अवेलेबल असेल तर केसर पण टाका. तर मस्त आपली या ठिकाणी शेवयांची खीर तयार झाली, दिसते ना खूपच भारी. असं वाटतं किती खावा आणि किती नाही, पण घेतली ना थोडीशीच जाते, जास्त काही जात नाही. आणि उपवास जर असला ना तर अजिबातच जात नाही. तर ह्या ठिकाणी बघा माझं मस्त अशी पूजा मांडलेली होती. साधी सिंपल मांडते बरं का मी. तर नैवेद्यासाठी बघा वरण भात, पोळी, शेवयांची खीर आणि मस्त अशी वांग्याची भाजी. तर व्हिडिओचा इथेच एंड करते मी. तर पुन्हा आपण भेटू अशाच छानच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सुद्धा.